नमस्कार मंडळी, श्री गुरुदेव दत्त। तर हे मी चार्टमध्ये दाखवलं आहे। मागचा व्हिडिओ जो आहे ह्याच्या आधीचा त्यामध्ये दाखवलेला आहे बेसन चिला म्हणून। तो पदार्थ मी करून दाखवला आहे आज। तर आपण ह्याला धिरडी पण म्हणतो आणि बेसन चिला पण म्हणतात। तर त्यासाठी बघा काय काय साहित्य लागणार आहे आपल्याला। मी 1 कप घेतले हरभरा डाळीचं पीठ आणि 4 चमचे घेतले तांदळाचं पीठ। 2 चमचे लहान म्हणजे 2 TSP घेतले तीळ आणि 1 TSP घेतलाय ओवा। ओवा चांगला हातावर चुरडून घेतलाय आणि आमच्या वरच्या गच्चीवरचा पालक घेतलाय। ह्या पालकऐवजी तुम्ही गाजर, कोबीज वगैरे असं कुठलंही बीट वगैरे असं पण घालू शकता। तर पालक असं पालेभाजी जाती पोरांच्या ह्याच्यात म्हणून पालक घेतलेला आहे मी। ह्यात तुम्ही गाजर वगैरे पण ह्यातच ॲड करू शकता। तर हे 1 वाटी मी घेतलंय ह्याचं पीठ, बेसन पीठ आणि हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं मी घालून घेणार आहे आणि हे सगळं घालून आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे। आणि हे कसं पौष्टिक आहे आणि पालेभाज्या वगैरे पण जातात, प्रोटीन वगैरे पण सगळंच जातं ह्यातून। तीळ आहेत त्यामुळे कॅल्शियमचं पण आहे प्रमाण। पालक घातला आहे त्यामुळे आयर्न वगैरे पण मिळतं। त्यामुळे हा तसा पौष्टिकच आहे पदार्थ आणि मुलं पण खातात, म्हणजे तोंड वगैरे वाकडं करत नाही। त्याच्यावर सॉस दिला असं हे वगैरे दही वगैरे दिलं तरी ना छान लागतं। दह्यात जराशी जिरेपूड टाकायची, मीठ टाकायचं आणि द्यायचं। हे बघा मी आलं लसूण पेस्ट टाकले ह्यात। ही विकतची आलं लसूण पेस्ट आहे, घरी बनवलेली नाही आहे। विकतच्या आलं लसूण पेस्टला जरासा स्वाद वेगळा येतो तर ती टाकली आहे मी। ते अंदाजानेच टाकायचे, म्हणजे तुम्ही किती घेताय असं मी ही पाव चमचा टाकलेली आहे। तर हे आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। मीठ, तिखट वगैरे घालून घ्यायचं आहे। हे तिखटच्या ऐवजी तुम्ही मिरची पेस्ट जरी टाकली ना तरी पण चांगलं लागतं, पण मी मुलांसाठी म्हणून आता ह्याच्यात हेच टाकून घेतलेलं आहे। किंवा असं दोन्ही कॉम्बिनेशन पण करू शकता, थोडंसं तिखट आणि थोडं मिरची पेस्ट पण टाकू शकता। किंवा तुम्ही आलं लसूण मिरची पेस्ट तयार करून ठेवली असेल तर ती पण घालू शकता यात तुम्ही तशी। आणि आपल्याला आता बघा कसं तयार करायचं आहे बॅटर ते पण दाखवते मी तुम्हाला। इथं अजून 1 वाटी पाणी घालून घेतले मी, अजून 1 कप। असं आपल्याला जरा पातळसरच करायचं आहे, म्हणजे पातळ केलं ना की पिठाला म्हणजे जाळी चांगली पडते त्या चिल्यांना। तर त्यासाठी पातळच करून घ्यायचं आहे। आणि आपण हे तयार पीठ भिजवून झालं ना की ठेवून द्यायचं आहे थोड्या वेळ, 15-20 मिनटं, तर कमीत कमी 15-20 मिनटं ठेवून द्या, म्हणजे ते चांगलं भिजलं जातं आहे आणि फुललं जातं ते पीठ आणि हे चांगले उठतात। तर असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आपण काय करतो, आई म्हटलं की पोरांच्या पोटात कसं चांगल्या गोष्टी जातील, पालेभाज्या खात नाहीत तर त्या कशा जातील ह्याच प्रयत्नात असतो। तर तसाच हा एक प्रयत्न आहे। तर ह्यात तुम्ही असं तुम्हाला तुमच्या कल्पनेनुसार तुम्ही ह्यात ॲडिशन करू शकता। कांदा पण चांगला लागतो, किंवा वरून जरी कांदा घातला ना, आता मुलांना शाळेत टिफिनमध्ये द्यायचं होतं तर मी ह्यात कांदा वगैरे काय घालून दाखवलं नाही आहे। नुसता वरून कांदा जरी तयार झाल्यानंतर चिला जरी घातला वरून कांदा तरीही चालतो, किंवा ह्या पिठातच जरी घातला ना कांदा तरी पण चालतो, ते पण टेस्ट चांगली येते। आता हे तिखट घातले मी, अंदाजे घातले, तुमच्या तिखटाच्या ह्याच्यानुसार तुम्ही घालून घ्यायचं आहे ते। आणि हे चांगलं मिक्स करून ठेवून द्यायचं आहे। मी 20 मिनटासाठी ठेवून दिलं होतं। हे आता घट्ट आहे, मी करताना अजून थोडं पाणी ॲड करणार आहे त्यात। हे अजून पीठ तसं घट्टच आहे आणि पालक घेतला आहे त्यामुळे तुम्हाला ते लक्षात येत नसेल, पण थोडंफार ते अजून घट्टच आहे। ह्याच्यापेक्षा आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे आणि तुम्ही तव्यावर ओतताना ते तुमच्या लक्षात येईल की म्हणजे पातळ वगैरे किती लागणार आहे ते लक्षात येतंच। तर हे आता मी असं 20 मिनटं ठेवून देणार आहे आणि मग त्यानंतर आपण तयार करताना तवा चांगला तापवून घ्यायचा आहे। तवा तापल्याशिवाय हे चांगले उठत नाहीत, तर तवा पण आपल्याला चांगला तापवून घ्यायचा आहे त्यासाठी। तर चार्ट कोण तुम्ही व्हिडिओ तो बघितला नाही आहे माझा चार्टचा, नाश्ता आणि जेवणाच्या चार्टचा, तर तो व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल। आणि त्यातले मेनू पण म्हणजे असे पौष्टिक आणि ह्याचे दिलेले आहेत। हे बघा, हा मी सोडा घालून घेतला आहे, 1-2 चिमूट असं सोडा घालून घेतला आहे। हे आपल्याला तयार करताना घालून घ्यायचं आहे, आधी घालून ठेवायचं नाही आहे।
पीठ भिजून झाल्यानंतर लगेच घालायचं नाही, आपण ज्यावेळी ते तयार करायला घेणार ना त्यावेळी घालायचं आहे आणि आपण करून घ्यायचं आहे. ह्याबरोबर आपला ब्रेड असतो ना तो पण छान लागतो, सॉस पण चांगला लागतो आणि दहीचा रायता वगैरे पण तुम्ही घेऊ शकता किंवा दही जिरे पावडर घालून पण खाऊ शकता. तर हे मी तेल लावून घेतलं आहे आणि त्याच्यावर तीळ घालून घेतले थोडे डेकोरेशनसाठी, असं घालून घेतलेत. आपण ऑलरेडी घातलेले आहेत पण आज दिसायला चांगलं दिसावं म्हणून मी घालून घेतलेले आहेत. हे तुम्ही घातले नाही तरी चालतील. तर हे आपल्याला असं पसरून घ्यायचं. हे अजून पण थोडं मला घट्टच वाटतंय, त्यामुळे ह्याला जाळी नाही पडलेली. कसं आहे, पालक वगैरे घातलं ना की अंदाज येत नाही आणि आपण मुलांचे टिफिन करत असतो त्यावेळी जरा गडबडीतच असतो, त्यामुळे अशा गोष्टी होतातच. तर ह्याच्याविषयी आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे. मी अजून थोडंसं त्यात पाणी ॲड करून घेणार आहे आणि असं चांगलं पसरून घ्यायचं म्हणजे चांगली जाळी पडते त्याला. असं एवढं दाट पण नाही घालायचं, जास्त पातळ पण नाही घालायचं आंबोळीसारखं आणि ह्याच्यासारखं पण नाही करायचं आहे. तर धिरडी ही बऱ्याच प्रकारची किंवा म्हणजे चिला म्हणतात ना, वेगवेगळ्या पिठांचा वेगवेगळ्या पद्धतीने करता येतो, त्यातलाच मी एक दाखवला आहे. तुम्ही असे बऱ्याच प्रकारचे करू शकता चिले, बाजरीच्या पिठाचे, मिक्स ह्यांच्या पिठांचे वगैरे असे करू शकता. बाजरीच्या पिठाचं पण मी एकदा करून दाखवेन. तर सारखं सारखं तेल नाही लावायला लागत, 1-2 वेळास फक्त आपल्याला तेल लावायला लागतं, सारखं नाही लावायला लागत तेल. हा माझा बिडाचा तवा आहे, कास्ट आयर्न म्हणतात ना त्याचा आहे. बघा आता मी पाणी घालून घेतलं आहे, तर पातळ झाल्यावर कशी जाळी छान पडायला लागली आणि त्याच्यानंतर पण असं हे जरा पसरून घ्यायचं आपल्याला आणि गॅस मोठ्या फ्लेम करूनच आपल्याला हे पीठ ओतायचं आहे, म्हणजे लगेच त्याला जाळी चांगली पडते. आणि मग नंतर मीडियम फ्लेमवर आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे. आता ह्याच्यावर ताट झाकून ठेवायचं आहे आणि 1-2 मिनिटांनी मग लगेच काढायचं आहे आणि पलटून घ्यायचं आहे. तोपर्यंत हे आपण ताट काढून घेतलं ना की खालून सुटायलाच लागतं, जरासं हलक्या हाताने सोडून घ्यायचं आहे आणि मग दुसऱ्या बाजूने शेकून घ्यायचं आहे त्याला. असं कडेनं जरा तेल सोडायचं म्हणजे क्रिस्पी चांगले होतात, असे मऊ होत नाहीत, असे कुरकुरीत असे चांगले होतात. मुलांना तसेच कुरकुरीत आवडतात. तर आपल्याला हे 2 मिनिटांनी मी काढून घेतलं आहे. आता हे कडा वगैरे सुटायला चालू होतात, हलक्या हाताने जरा काढून घ्यायचं आहे आणि कुरकुरीत करून घ्यायचं आहे. जळवायचं पण नाही आहे, पण कुरकुरीत करून घ्यायचं आहे. हे आता सुटायला लागलेलं आहे, तर काढून घ्यायचं आहे आणि दुसरी बाजू आपल्याला शेकून घ्यायची आहे, म्हणजे आपले हे बेसन चिला आपला तयार आहे. आणि मुलांना नाश्त्याला हा चांगला म्हणजे पोट पण भरतं आणि पोषण पण मिळतं. आणि नाश्ता कधी पण चांगला म्हणजे असा पौष्टिक करावा असं म्हणतात, कारण आपलं फास्टिंग झालेलं असतं रात्रीचं, त्यामुळं तो पौष्टिक असेल ना तर ताकद दिवसभर राहते असं म्हणतात. त्या हिशोबानं मी नाश्ता असा जरा हेल्दीच करते. उपीट पोह्यापेक्षा हे असे प्रकार करून देते, जेणेकरून मुलांची पोटात म्हणजे पौष्टिक हे जातील सकाळी सकाळी. तर आपला असा हा चिला तयार आहे. बघा मी खरपूस असं चांगलं भाजून घेतलेलं आहे आणि आपला हा चिला खाण्यासाठी तयार आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सांगायला विसरू नका, ट्राय करून बघायला विसरू नका. माझं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक शेअर करा आणि मी जो ह्या आधीचा व्हिडिओ टाकला आहे ना चार्टचा तो पण नक्की बघा. थँक्यू फॉर वॉचिंग.